40+, कारण 2 पुरस्कार दिले जाणार आहे. प्रताप आपण यायचंय कारण आपण चांगली कामगिरी केली संघातून. प्रताप आपण यायचंय कारण आपल्याला सर्वोत्तम पुरस्कार दिला जाणार आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. ग्रामीण विकास अधिकारी नरेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हे गिफ्ट दिलं जाईल. जे मला स्पॉन्सर केलं होतं ते प्रताप मारुती पाटील यांनी. त्यानंतर अमोल चालमार यांच्याकडे दुसरं गिफ्ट जे मला स्पॉन्सर केलेलं आहे सिद्धार्थ तानाजी पाटील यांनी. त्यानंतर तन्मय प्रदीप पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. किरण नाईक यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. त्यानंतर जय पाटील यांना विनंती करणार आपण आपल्या शुभ हस्ते हे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचं आहे. त्यानंतर स्वीकार यांनी यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार, यांनी विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. प्रताप पाटील यांनी आपण आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी जी आम्हाला ग्रामपंचायत राहणार यांनी स्पॉन्सर केलेली आहे ती आपण प्रदान करायची आहे. राजेंद्रजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते टी शर्ट जो आम्हाला रमेश सीताराम तरे यांनी स्पॉन्सर केलेला तो आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचा आहे आणि हा परिधान करून यायचा आहे. स्वीकार नेक्स्ट मॅचला आपण हा टी शर्ट परिधान करून यायचा आहे खेळण्यासाठी. त्यानंतर रिओ बॉक्स सकारामजी माळी आपण आपल्या शुभ हस्ते तो आम्हाला स्पॉन्सर केले रवींद्र मारुती पाटील यांनी. सकारामजी माळी आमचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ नागरिक. त्यानंतर दीपकजी भुरे यांनी स्पॉन्सर केलेला केक, दीपकजी भुरे यांनी स्पॉन्सर केलेला केक देण्याची विनंती करणार आहे. हनुमानजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर शशिकांतजी भुरे यांनी स्पॉन्सर केलेला चॉकलेट बॉक्स पोलीस पाटील राकेशजी गायकवाड आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. यशवंत स्मृती संघाला विनंती असेल आपण व्हॉलेंटियर्स म्हणून काम पाहायचं आहे. यशवंत स्मृती राहणार, आकाश नाईक असतील, प्रणव मडवी असतील, आदित्य नाईक असेल, मयुरेश पाटील आपण सीमारक्षक म्हणून काम पाहायचं आहे. नामदेवजी पाटील यांना विनंती असणार आहे जे तंटामुक्ती अध्यक्ष आहेत की आपण आपल्या शुभ हस्ते ते गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे ललिताजी पाटील यांनी. त्यानंतर राजेंद्रजी मडवी यांना विनंती असणार आहे की दुसरे गिफ्ट हॅम्पर प्रदान करायचे आहे स्वीकारसाठी. ललिताजी प्रताप पाटील यांनी स्पॉन्सर केलेले गिफ्ट हॅम्पर आहे. त्यानंतर हर्षल पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट बॉक्स मी ललिताताई पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे, ज्या विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत भिवंडी. त्यानंतर नीताताई पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं जे गिफ्ट बॉक्स आहे सपनाताई भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. ठाणे जिल्हा परिषद विद्यमान सदस्य. त्यानंतर पंकज हिरामण नाईक यांनी स्पॉन्सर केलेलं ते गिफ्ट आहे ते ज्योत्स्नाताई मडवी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. यस वेल प्लेड स्वीकार आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. थँक्स, धन्यवाद सर. अँड बॅक टू नाव क्रिकेट. पुन्हा मित्र आपण मैदानाकडे जातोय. रवींद्र राईटम ओरचा मारा. हाफ टेकर चेंडू आपण निश्चित पाहिला होता. आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण
क्रॉस द लाईन थोडासा आडवे बॅटने चेंडूला प्रहार केला गेला होता. ऑन साइडला चेंडू खेळला जातो. एकदम फलंदाजाला येस, सचिन. कुणाल आणि बंटी आणि याचे कुणाल आणि बंटी आपण 700 रुपयाचं बाजी घेऊन जायचंय. जे आपले स्पॉन्सर तर नितीनजी यांनी स्पॉन्सर केले कुणाल आणि बंटी. कुणाल आणि बंटी यस, प्रताप मडवी यांचे 500 रुपये आणि नितीन पाटील यांचे 200 रुपये. यस, रिव्हर्स साठी येते, रिव्हर्स साठी येस. भावेश माळी आपण घेऊन जायचे आहेत ते. भावेश माळी आपण घेऊन जायचे आहेत आपण 700 रुपये. कारण आपण जो स्विच हिटचा फटका खेळलेला आहे त्यासाठी 700 रुपये आहेत. आमचे विद्यमान सरपंच राजेंद्रजी मडवी यांचे शुभ असते. स्वीट हिट मी म्हणणार त्याला स्वीट हिटचा फटका निर्णायक ठरला होता त्यासाठी 700 रुपये आहेत. प्रताप मडवी यांनी सुद्धा आपला 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे. पंकज पाटील यांनी जे आपल्याला दिलेले आहेत प्रताप मडवी आपण जे अप्रतिम कामगिरी केलेली आहे अति उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे प्रताप मडवी आपण यायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली सुरुवात जरी फलंदाज बाद झाला असला आपण पाहिलं. प्रदीप 4 चेंडू पेस करतोय. 14 धावा संघासाठी उत्तम कामगिरी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिली. त्यामध्ये 2 खणखणीत चौकार, 1 उत्कृष्ट षटकार. प्रदीप पाटील याच्या बॅट मधून आपण पाहिला. 4 चेंडू पेस करतोय. 14 धावा संघासाठी अर्जित करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 16 एक चांगली सुरुवात आहे. जरी फलंदाज बाद झाला मात्र धावसंख्या 1 उत्तम आहे. अरे इकडे जरा बसा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज सांभाळतो चंद्रकांत. यशवंत स्फूर्ती धावसंख्या मात्र आहे 35. 6 बाद 35 धावसंख्या एक चांगली म्हणता येईल कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या 35. 6 षटकांचा सामना आहे. किमान 60+ कडे पाहत असणार आहे हा संघ. सिद्धार्थ 11 संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय 60+ कडे पाहत असणार आहे कारण 35 धावा झालेल्या आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे मात्र 6 फलंदाज तब्बल बाद झालेले आहेत. एक चांगली पार्टनरशिप करणं फार गरजेचं असणार आहे. खास करून सुरुवात चांगली झाली होती कारण बघितलं आपण प्रदीप त्याचबरोबर अजित यांनी एक सुरुवात चांगली करून दिली होती पण त्यानंतर मात्र कुठलाही फलंदाज जास्त वेळ खेळपट्टीवर थांबू शकला नाहीये. पार्टनरशिप सुद्धा बघायला मिळालेली नाहीये. 2 षटकामध्ये 32 धावा ते तिसऱ्या षटकात मात्र कमबॅक करताना दिसतोय तो दिशांत. दिशांत यार मात्र ड्राईव्ह केलाय जेव्हा सरळ जातोय तो डीप मिड ऑफला. त्या ठिकाणी सेफ हँड. चिराग माळी तालुका क्रिकेट मधील एक नामांकित अष्टपैलू खेळाडू. राणा संघाचा प्रमुख आधारस्तंभ. येस, वेलकम रवी गुळवी प्रोप्रायटर प्रिन्स मूवीज. यस, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण हे पाहू शकता. या स्पर्धेच्या छायाचित्र पाहू शकता आपण. ड्रोन कॅमेरा काय हे बघू. ट्रेन जाताना बाजूला रेल्वे ट्रॅक आहे. वसई दिवा जो रेल्वे ट्रॅक आहे तो पाहू शकता. एक ट्रेन सुद्धा जाताना दिसते. अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळतं. ही क्रीडा नगरी ग्रामपंचायत राहण्याची क्रीडा नगरी आपण मध्ये सुंदर दृश्य अतिशय विहंगम दृश्य पाहू शकता. धर्मशाळा मैदान प्रमाणे हे मैदान अगदी उंचीवर असलेलं अगदी भिवंडी लगत हे मैदान हे पाहू शकता आपण. अतिशय सुंदर दृश्य. एका बाजूला रेल्वे ट्रॅक त्या ठिकाणी आपण ट्रेन सुद्धा जाताना बघितलेली आहे. दुसऱ्या बाजूला आपण जो हायवे आहे हे पाहू शकता आपण. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपलेलं प्रिन्स मूवीज याची संपूर्ण टेक्निकल टीम अतिशय दर्जेदार प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. रवी गुळवे असोत, प्रथमेश पाटील असोत, शिवाय त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम हे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहे.
3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 36% आपण विचारलं 12ची सरासरी आहे. चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलं जातं चौथ्या षटकामध्ये आणि गोलंदाजीला सांभाळतोय विवेक पाटील. रायटम पहिला चेंडू आपण पाहतो थोडासा दिशाहीन चेंडू स्वेर मारा पाहतो लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 37. विवेक पाटील रायटम चेंडूला ऑन साइडला केलं जातं. अतिशय उत्कृष्ट फटका बीट करतोय क्षेत्ररक्षकला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मित्रांनो आपण ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे सुसज्ज असं मैदान आत्ताच बघितलं. प्रिन्स मूवीज यांची अपार मेहनत. आणि मित्रांनो हे मैदान साकार करण्यासाठी अपार मेहनत जर आपण बघितली तर विद्यमान सरपंच आमचे सन्माननीय राजेंद्रजी मडवी जे विद्यमान सरपंच आहेत त्यांची एक अपार मेहनत त्यांनी संपूर्ण तन मन धन अर्पण केलेलं आहे मैदान साकारण्यासाठी. तशी संपूर्ण ग्रामपंचायतीचे फार मोठे योगदान आहे. एक अतिशय चांगला चेंडू तिथे सुरळीत पद्धतीने चेंडू सुंदर सॉफ्टवेअर अतिशय चांगला फटका आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा कंप्लीट केले जातात. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या होते ती 43. चौथ्या षटकाला प्रारंभ आहे. 6 षटकाला निर्धारित सामना आहे. पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. विवेक सिद्धेश पाटील साठी सुवर्ण संधी आहे. मंगेश नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 43. पुन्हा एकदा गोलंदाज उंच मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय. विवेका पाटील स्ट्राईक रोटेट करण्याची संधी येते. डावखुरा फलंदाज हर्षल याला. हर्षल याच्या बॅट मधून आपण नेहमी चांगले फटके पाहतोय. बघूया महत्वाचा सामना आहे. हर्षल कशा प्रकारची कामगिरी करतोय. चला प्लीज थोडस बैल कमी घ्या. अतिशय खराब चेंडू आपण पाहतोय. बिमर फेक पंच नो बॉलचा इशारा करतात. 1+1 अशा 2 धावा गृहीत धरल्या जातील. 2 धावांची धावसंख्या होते ती 45. बिमर फेक हा चेंडू फलंदाजाला जखमी करण्याच्या उद्देशाने टाकलेली चेंडूची फेक असते आणि ते चेंडूला पंच पनिश म्हणून बिमर घोषित केला जातोय. 1 धावेचा निर्वाळा. 1+1 अशा 2 धावा आपण गृहीत धरतो. 2 धावांची धावसंख्या होती ती 45. पण एक गोष्ट मात्र आहे मोहन भोईर, किती मोठी धावसंख्या झाली तरी मात्र हा सामना रंगतदार होऊ शकतो. कारण आपण बघतो समोरचा संघ सुद्धा तितका ताकदवान आहे. अतिशय नामांकित खास करून चिराग माळी डेंजरमॅन. मनावर कोरलेलं नाव कधी मिटणार आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं पत्थर पे लिखा है नाम आरपीएल ये भी मिटने वाला नहीं अभी. विवेक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न निश्चितच एक संधी असेल. बिमर फेक झाली होती अगोदर. नो बॉलचा चेंडू आपण पाहिला होता. एक फलंदाज सोडा संधी असते. फलंदाज फक्त एक ऍडव्हान्स ऑप्शन असतो बाद होण्याचा. फक्त धाव स्वरूप फलंदाज बाद होऊ शकतोय. एकाने धाव संख्या पुढे सरकते 46. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं होतं निश्चित बाद झाला होता. प्लेट डाऊन कुठे चेंडू बॅट मध्ये हलका स्पर्श होऊन चेंडू बॅट एस्ट्यांना भेदून जातोय. मात्र जीवदान मिळतं फलंदाजाचं कारण आपण पाहिलं होतं. या अगोदर चेंडू बिमर फेक झाली होती. नो बॉलचा इशारा पंचांकडे आला होता. चेंडूला बिगिट घेण्याचा प्रयत्न मात्र चेंडू आणि बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क नाही. चेंडू ऑन साइडला जातो. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 48. नक्कीच आपण हे जे मैदान आज पाहतोय पुढली जेव्हा आरपीएल असेल राहणार प्रीमियर लीग असेल पुढच्या वर्षी मैदान अगदी सुसज्ज असणार आहे अजूनही. आणि खास करून हिरवगार
मैदान बघायला मिळणार आहेत. अतिशय चांगला फटका, चेंडू बीट करतोय का बघूया दोन शतरक्षकांना. आणि निश्चितच अतिशय चांगलं शतरक्षण आउटफील्ड मध्ये आपण पाहतोय. एक अडवतं, दुसरं त्याला बॅकिंग करतोय. मात्र तत्पूर्वी 3 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाज आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते ती 51-51. यस, 50 धावा पूर्ण होत आहेत. 50 धावा म्हणजे एक चांगली धावसंख्या उभी राहिलेली आहे. राजेंद्रजी मडवी साहेब विद्यमान सरपंच आहेत, त्यांच्याकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. पुढच्या वर्षी हे मैदान हिरवगार दिसेल मित्रांनो. आज हे मैदान आपण पाहतोय, पुढल्या वर्षी मात्र नक्कीच ग्रीनरी मैदानात दिसेल. चेंडूवर अतिशय चांगला फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय फटका खेळलेला आपण बघितलेला आहे. अगदी सरळ चेंडू गेलेला आहे. तो वाईड अप लॉंग अप सीमा रेषेच्या बाहेर. आपण रिप्ले मध्ये पाहूया कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. यस, वाईड अप लॉंग अप, काय ताकदवर फटका खेळलेला आहे. स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू जातोय वाईड अप लॉंग अप सीमा रेषेच्या बाहेर, जातोय जातोय जातोय. आणि हा पाहू शकता आपण काय प्रक्षेपण आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहतोय. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. 6-57. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाला, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि आता असं वाटतंय की नक्कीच सिद्धार्थ 11 राहणार हा संघ 75+ कडे पाहत असणार आहे. सत्तावन्न धावा झालेल्या आहेत. 5वं षटक घेऊन ते वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अथर्व श्रवण 11 राहणार, तसेच संजय स्मृती राहणार, दोन्ही संघ कर्णधारांनी यानंतर तयार राहायचं आहे. 5व्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये आपण बसायचं आहे. आणि जेव्हा टॉस असेल तेव्हा त्या ठिकाणी फक्त दोन्ही कॅप्टन असतील. दोन्ही कॅप्टननी ते थांबायचं आहे जेव्हा टॉस असेल तेव्हा. पाचवं षटक घेऊन येतोय चिराग माळी, कीमॅन. चिराग माळीचं नाव घेतलं तर नक्की तालुका क्रिकेट मधला एक नामांकित खेळाडू आहे. केवळ राहणार नव्हे तर भिवंडीतील तालुका क्रिकेट मधील हा प्रमुख खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. भिवंडी तालुका क्रिकेट मध्ये खेळताना सुद्धा अतिशय चांगली कामगिरी. आणि नक्कीच राहणार संघ जेव्हा जेव्हा बाहेर खेळतोय तेव्हा संघासाठी प्रमुख कामगिरी करणारा खेळाडू आहे चिराग माळी. लॉंग रन अप, राईट आर्म. यावेळेला तर बाउन्सर चेंडू होता, बॅटला स्पर्श करून चेंडू जाते लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. पंचाने सुद्धा गोलंदाजाला वॉर्म केलेला आहे. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलेला आहे, कारण हा थोडासा बाउन्सर चेंडू होता. दुसरा चेंडू अशा प्रकारे जर हाताळला गेला तर कदाचित त्या चेंडूला शिक्षा मिळू शकते. धावसंख्या झाली 61. अतिशय वेगात टाकला होता चेंडू, मात्र पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स झाला होता. बॅटला स्पर्श करून हा चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं निघून गेला होता लॉंग स्टॉप सीमापार. धावसंख्या 61. चिराग माळी, राईट आर्म. यावर मात्र अतिशय वेगात टाकलेला आहे चेंडू, पूर्णपणे बीट झालेला आहे. फलंदाजांनी पूर्णपणे बीट झालेला आहे यष्टीरक्षक. पंचांचा 22चा इशारा येतोय. एक अवंतर धावमिळते. धावसंख्या झालेली 62. चिराग माळी थोडासा नाराज आहे, कारण पहिल्या चेंडूवर ज्याप्रमाणे झेल सुटला होता आणि हा चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला होता, त्यावर सुद्धा 22च्या रूपाने एक धाव मिळते.
फक्त 3 क्षेत्ररक्षक आहेत सिंगल वाचवण्यासाठी. त्यामध्ये आपण पाहतो एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. आणि आता मात्र एक क्षेत्र येतो तो शॉर्ट पॉइंटला. 3 क्षेत्र 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर. याला अतिशय वेगात टाकलेला चेंडू होता. पुन्हा बीट केलेल्या धावबाची संधी आहे आणि फलंदाज धावबाद. सातवा फलंदाज बाद होते. मात्र एक पार्टनरशिप बघायला मिळालेली आहे. आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम या ठिकाणी नक्कीच नमूद करतील. या दोघांमध्ये एक पार्टनरशिप झाली होती. सत्तावीस धावांची पार्टनरशिप. आणि आता मात्र नितीन येतोय. नितीन पाटील. 7 फलंदाज बाद झालेत. 5वं षटक हे मार्गस्थ आहे. धावसंख्या मात्र आहे ती 65, 62. वेळेसंदर्भात सहकार्याचं आहे कारण अजूनही 3 सामने होणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे. आज पहिला सामना झाला होता त्यामध्ये यश 11 संघाला यश मिळालं होतं. आता दुसरा सामना आपण पाहतोय. चिराग माळी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. लॉंग रनअप आहे आणि काही वेगात गोलंदाजी करतोय. वेग जर आपण बघितला तर जवळपास 132 ते 134 वेगात गोलंदाजी करतोय. नितीन खेळण्यासाठी सज्ज होईल आणि नॉन स्टकर यांना उभा आहे सिद्धेश. याला मात्र स्वैर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. डाव्या स्टेजच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत व्हाईट बॉल. एक अवांतर धाव मिळाली. धावसंख्या झाली 63, 63. अथर्व श्रवण 11 राहणार व संजय स्मृती राहणार. दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचंय टॉस साठी. चिराग माळी राईट आर्म. फक्त डिफेन्सिव्ह रित्या खेळलेला आहे. काय खेळलेला आहे. टेस्ट क्रिकेटचा अंदाज बघायला मिळालेला आहे. टेस्ट क्रिकेटचा अंदाज. टेस्ट क्रिकेटमध्ये अशा प्रकारे चेंडू खेळतात. आज टेस्ट क्रिकेटला प्रारंभ झालेला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. (1877) मध्ये टेस्ट क्रिकेटला प्रारंभ झाला. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता मेलबोर्न क्रिकेट ग्राउंडवर. चिराग माळी आता पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेल होण्यासारखी संभावना नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. भूल बोललाय आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग. सीमा फार चौकार. (67) धावा झाल्या. 67. सांगितलं होतं की 75+ कडे पाहणार असणार आहे. सिद्धार्थ 11 राहणार. नितीन खेळपट्टीवर आहे. पुन्हा एकदा हलक्या त्याने खेळलेला आहे. फक्त फ्लिकचा फटका खेळला. चेंडू स्क्वेअर लेग कडे जातोय आणि हीच फार महत्वाची रणनीती आहे. फक्त 1 धाव पूर्ण करतोय. खराब चेंडूचा समाचार आणि सिंगल आणि स्ट्राईक नितीन याने आपल्याकडे घेतलेली आहे. 68 धावा झाल्या. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि मी सुरुवातीला सांगितलं की 75+ कडे नक्कीच पाहत असणार आहे सिद्धार्थ 11 राहणार. 68 धावा झाल्या. 68. नितीन खेळपट्टीवर आहे. नितीनकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. संघातील एक प्रमुख खेळाडू आहे.
आणि राहणार गावातील प्रमुख संघ जो आहे संघ तो विलासपती राहणार संघामधून नेहमी खेळतोय. कित्येक वेळेला पिंच हिटर म्हणून नितीनने चांगली कामगिरी केलेली आहे. आता मात्र पूर्णपणे संधी आहे कारण 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक नितीनकडे असणार आहे. 68 धावा झालेल्या आहेत. 68. दिशांत देतोय गोलंदाजी करण्यासाठी. नितीन कशा प्रकारे सामना करते ते बघायचं आहे. पहिल्या षटकामध्ये दिशांत त्याने फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाज बाद केले होते. कमबॅक केलं होतं. षटकांच्या हॅट्रिक साठी अक्षय चौधरी कडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. षटकारांच्या हॅट्रिक साठी लागोपाठ 3 षटकार मारले. नितीनसाठी असणार आहे 500 रुपयाचे पारितोषिक. दिशांत राईट आर्म. यावेळेस मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडा बाउन्स आला. कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर बाउन्स उजव्या ष्टीच्या मात्र बाहेर निघून गेले. टर्न ही झाला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवंतर धावमिनिटे धावसंख्या झाली 69. 69. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली. दुष्यंत याने पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले होते. यावेळेला मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. सिद्धार्थ 11 संघ 69 धावा झालेल्या आहेत. 69. दुष्यंत याला पुन्हा एक चांगला चेंडू आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थोडासा फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन धाव घेतलेली आहे. 22चा इशारा. धावसंख्या झाली 70. 70. चांगली गोलंदाजी षटकामध्ये. पहिला चेंडू थोडा स्वेअर टाकला होता. त्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय दुष्यंत यास. दिशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न खरं तर खेळायचा होता फाईन लेग कडे. चेंडू जाते स्क्वेअर लेगला आणि दुसरी धाव पूर्ण होते. ओव्हर थ्रो होतोय. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांना धावसंख्या झाली 73. 73. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 73 धावा झालेल्या आहेत. 73. हाय स्कोरिंग सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल. दिशांत राईट आर्म. याला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडूला सरळ जातोय तो मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मध्ये. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करतोय नितीन आणि धावसंख्या झाली 75. 75. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. जर एखादा मोठा फटका लागला तर 80+ एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नितीन खेळपट्टीवर. नितीनकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सिद्धेश आणि नितीन अशी बिनीची जोडी खेळपट्टीवर. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जातोय मिडॉन वरनं. डीप मिडॉनला पहिली धाव वेगात पूर्ण. दुसरी धाव सहजगत्या पूर्ण होणार आहे आणि धावसंख्या झाली 77. टॉस साठी यायचंय. शेवटचा चेंडू आहे. 77 धावा झालेल्या आहेत. 77. याला मात्र फटका केलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पहिली धाव दिशे वेगात पूर्ण. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धावबाची शक्यता आहे मात्र रॉंग एंड थ्रो. चुकीच्या ठिकाणी थ्रो झालेला आहे. तीन धावा झाल्या. धावसंख्या झालेली आहे 80. 81 धावांचं लक्ष्य.
येस राकेशजी गायकवाड जे पोलीस पाटील आहेत, त्याचबरोबर आमचे ग्रामविकास अधिकारी नरेशजी पाटील, या दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. अथर्व श्रवण 11 राहणार व संजय स्मृती राहणार. संजय स्मृती राहणार संघाचे कर्णधार करण, खूप खूप स्वागत आहे. आणि अथर्व श्रवण आकाश पाटील, आपलंही स्वागत आहे. राकेशजी गायकवाड विद्यमान पोलीस पाटील राहणार, नरेशजी पाटील जे ग्रामविकास अधिकारी आहेत, हे दोन्ही मान्यवर आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. येस वेलकम सर, आपलं स्वागत आहे टॉस बॉक्स मध्ये. राकेशजी आपलंही खूप खूप स्वागत आहे. कॉईनची माहिती असेल, एक बाजू आरपीएल चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. आणि दुसरी बाजू जी आहे ती म्हणजे ग्रामपंचायत राहणार. दोघांपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. 6 षटकांचा सामना आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. नरेशजी पाटील जे ग्रामविकास अधिकारी आहेत त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग यस ग्रामपंचायत राहणार कॉलिंग आहे आणि आकाश पाटील टॉस ही जिंकलेला आहे. परंतु सर्वप्रथम आम्ही देणार आहोत या ठिकाणी जे फूड पॅकेज रोहिदाजी पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. नरजी पाटील आपण सर्व टॉस विन सगळं आकाश पाटील प्रदान करायचं आहे. त्यानंतर राकेशजी आपण यस आकाश, त्यानंतर अमूल लस्सीचं बालचंद्र नाईक यांनी स्पॉन्सर केलेलं आणि थंड जे वैभव मडवी यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. नंतर पुन्हा एकदा फूड पॅकेज रोहिताजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं, अमोल लस्सी बालचंद्र नाईक स्पॉन्सर केलं आणि वैभव जी मडवी यांनी स्पॉन्सर केले कोल्ड ड्रिंक्स. दोन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉस साठी आलात आणि पुन्हा एकदा आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अथर्व श्रवण 11 राणा संघ कर्णधार आकाश नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय आहे? क्षेत्ररक्षण. 6 षटकांचा सामना आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय आहे, किती धावांपर्यंत समोरच्या संघाला म्हणजे संजय स्मृती राहणार संघाला थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे? समोरचा संघ खूप छान आहे, चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांची, कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कुठल्या गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा असणार आहेत? कारण पहिला सामना तुम्ही खेळणार आहात राहणार प्रीमियर लीग आरपीएल. मला तर माझ्या सर्व गोलंदाजांकडून चांगली अपेक्षा आहे, सर्वांनीच आपला बेस्ट द्यायचा. मग या सामन्यामध्ये प्रेक्षकांना एक चांगला रंगतदार सामना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. कारण नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेला आहे, पण केवळ क्षेत्ररक्षण करून सामना जिंकता येत नाही. फलंदाजी करायची आहे, फलंदाजी करून सामना जिंकू शकतात यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल, धावांचा डोंगर उभा करावा लागेल. मग किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे? 40+ अंडर 19 रेग्युलर कुठले त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे? भालचंद्र नाईक आहे, सागर भोईर आहे, मंगेश भेंडकुले आहे, यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल. मग बॅट आणि बॉलचा संघर्ष नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळेल. और रफ अँड टफ मॅच होईल. यस ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. दोघांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतोय. दोघांना ऑल दी बेस्ट. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे तो म्हणजे अथर्व श्रवण 11 राहणार व संजय स्मृती राहणार. तर अथर्व व श्रवण 11 राहणार संघ कर्णधार आकाश पाटील यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले संजय स्मृती राहणार संघाला. मी घेऊन जातोय आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सामन्यालाही सुरुवात होणार आहे. सामना सुरू करायचा आहे पंचांनी. धन्यवाद सर. 81 धावांचं लक्ष्य आहे. हाय स्कोरिंग सामना आपण पाहतोय. 81 धावांचं लक्ष्य. क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचंय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय कारण अजून यानंतर 3 सामने होणार आहेत.
प्लीज चला थोडंसं वेळ कमी घ्या. क्षेत्ररक्षण लगेच आपण लावून घ्यायचं प्लीज. सिद्धार्थ 11 राहण्याला सांगायला बेंदेशल प्लीज आपण बेलीच्या संदर्भात थोडंसं सहकार्य करा. त्याच्याबरोबर रिग्नेश 11 या सांगायला बेंदेशल आपण आपली सलामी जोडी लगेच टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना करायची आहे. विजयाचं लक्ष्य 81 धावांचं. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाले रवींद्र आणि संजय. राणाल प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा आगास मित्र. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. तालुका क्रिकेटमधील नामांकित क्रिकेटर जे हनुमान गोवे या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत दिलीप पाटील, त्याचबरोबर तानाजी पाटील अँड अदर्स टीम त्यांची या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करते. धन्यवाद सर्वांचं मनापासून. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक या स्पर्धेची मजा घेताना आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील सर्वात बिग इव्हेंट राणाल प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचा आगास आपण पाहतोय. आता खास करून या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून प्रदीप पाटील यांच्यासाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. जे हनुमान गोवे संघाचे एक सिनियर प्लेयर आहेत, उत्कृष्ट खेळाडू आहेत तानाजी पाटील गोवे या ठिकाणी या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद तानाजी पाटील, आपलं मनापासून आभार. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहता. त्याचबरोबर वराल देवी न्यू 40+ या संघाचे एक तडाखे बंद फलंदाज आहेत हरी चौधरी, हरेश चौधरी हे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. त्याचबरोबर किरण पाटील असतील, योगेश चौधरी असतील, भरतजी चौधरी असतील. एक्क्याऐंशी धावांचं लक्ष्य आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर. क्षेत्ररक्षणे लावले जाते. फक्त 2 क्षेत्ररक्षक हे आपण पाहतो सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑन आणि एक डीप मिड विकेट. बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. पहिलं षटक घेऊन येतोय सचिन भोईर. सलामीची जोडी खेळपट्टीवर संजय आणि रवींद्र. 81 धावांचं विशाल लक्ष्य आहे 6 षटकामध्ये. 13.50. क्या बात आहे. आमचे ज्ञानेश्वर मुकादम लगेच माहिती येत आहेत. पहिला चेंडू आणि अगदी लेट कट केलेला आहे. चेंडू स्क्वेअर स्टॉर्मॅन सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण झालेल्या. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला होता. एक क्रिकेट मधला नाजूक फटका जो तो खेळलेला आहे. धावसंख्येला शुभारंभ झालेला आहे. श्री गणेश झाले. धावसंख्या झालेली 2. 13.50 म्हणजे किमान एक मोठा फटका खेळणं हे अनिवार्य होणार आहे. हा सामना जर जिंकायचा असेल. विघ्नेश इलेव्हन सगळा स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा शेवटच्या खेळी आणि याचबरोबर फलंदाज झेलबाद. संजय माळे हा बाद झालेला आहे आपल्या वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. आणि आता मात्र खेळण्यासाठी जातोय तो चंद्रकांत. चंद्रकांत नाईक याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. चंद्रकांत नाईक आणि पहिलं यश मिळते ते सचिन भोईर यास. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे खास करून फिल्डिंग साईड. चंद्रकांत डावखुरा शेरीदार फलंदाज आहे.
सचिन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. डावी उजी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे थोडासा क्षेत्ररक्षणात बदल करावा लागणार आहे. फुलटॉस चेंडू आणि टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू जाते तो लॉंग ऑन सीमारेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. फक्त एकच धाव. फटका चांगला होता मात्र क्षेत्ररक्षण काय बघायला मिळाले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. एक क्षण जर असं वाटलं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो की काय. एकच धाव मिळते. एका धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 3. 1-3. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होणार आहे तो म्हणजे रवींद्र. सचिन भोई राईट आर्म. याला ऑन दी हवेत फटका खेळलेला आहे. चेंडू मात्र आढळला होते. तोपर्यंत मात्र संधी मिळते ते रवींद्र यास फक्त एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने धावसंख्या झालेली 4. एक बाद 4. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि 81 धावांचं लक्ष आहे ते रिग्नेश 11 संघासमोर. यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालेला आहे. पूर्णपणे चकित झालेला आहे चंद्रकांत. चेंडू सरळ निघून गेलेला आहे. यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाहीये. धावसंख्या थांबलेली आहे 4. सचिन भोईर राईट आर्म. याला पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग मात्र साधता आलेले नाहीये आणि ह्याच बरोबर चंद्रकांत याची खेळी सुद्धा संपुष्टात आलेली आहे. खर तर मोहन बरोबर मला असं वाटतं डावखुरा फलंदाज होता चंद्रकांत. हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या प्रकारे फलंदाजी करू शकला असता. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि धावसंख्या मात्र अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या 5. 4. 2 बाद 4. दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. पंकजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंचांनी वॉर्निंग द्यायची आहे. फिल्डिंग साईड खूपच वेळ घेतला जातोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, निश्चित या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. तालुका क्रिकेट के बहुत ही फेमस क्रिकेटर कालिका माता कालवार या संघाचे नामांकित खेळाडू सदाजी म्हात्रे, विद्यमान सरपंच साहेब राजेंद्र मडी साहेब यांच्यासाठी त्यांच्याकडे ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर मान्य श्री प्रतापजी पाटील असतील, प्रदीप पाटील आणि पूर्ण इव्हेंट ग्रामपंचायत या सर्वांसाठी सदाजी म्हात्रे तालुका क्रिकेट के बहुत ही उच्च कद के खिलाडी आहे आणि त्यांच्याकडनं या इव्हेंटला ऑल दी बेस्ट केलं जातं. त्याचबरोबर एकता सारंगाव या संघाच्या माध्यमातून, त्याचबरोबर बजरंग पाटील असतील, सुनील पाटील असतील, हे या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद सर्वांचा. आता मात्र संघाचा की मॅन गोलंदाज प्रदीप पाटील यांनी फलंदाजीला अतिशय चांगली सुरुवात करून संघासाठी दिली होती. गोलंदाजीमध्ये काय करते बघायचंय. षटकातील पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू आणि थोडासा लेट कटच्या फटका खेळलेला चेंडू जाते थर्ड मॅनला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. एक पेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली 5. दुसरं षटक हे मात्र रुपयाने मिळत आहेत. मात्र मोठे पटके खेळावे लागणार आहेत कारण 81 धावांचं जे लक्ष आहे. प्रदीप पाटील
याला मात्र चेंडू हवेत आहे, झेल सुटतोय आणि चेंडू डिपिश पॉइंट सीमा पार जातोय, चौकार. कारिवलीवरनं श्याम पाटील यांनी सुद्धा या आयोजनाला हार्दिक शुभेच्छा दिल्या. श्याम पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. चौकाराने आता मात्र धावसंख्येत डबल फिगर मध्ये प्रवेश करते. धावसंख्या झालेली 10, 2 बाद 10. पहिले 4 जे फलंदाज असणार आहेत ते 40 प्लसचे असणार आहेत, एकही लक्षात घ्यायचं आहे. स्पर्धेची नियमावली आहे. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले आणि दोन्ही फलंदाज 40 प्लसचे खेळताना पाहतोय आपण खेळपट्टीवर. प्रदीप पाटील शॉर्ट रनअप. यावेळेला एक चांगला चेंडू आहे, पूर्णपणे बीट केलेला आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न. प्रदीप पाटील शॉर्ट रनअप. 4 ते 5 पावलांचा रनअप आहे. यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाउन्स. काय गोलंदाजी बघायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निजाव जातोय. चांगली सुरुवात बघायला मिळते आपणास पहिले दोन्ही षटकामध्ये. प्रदीप पाटील शॉर्ट रनअप, राईट आर्म. याला मात्र ड्राईव्ह केलेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि 2 षटकांचाही खेळ पूर्ण झालेला आहे. आणि आता मात्र नक्कीच रेग्युलर क्रिकेट मधला क्रिकेटर खेळण्यासाठी येणार आहे, कारण 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. तिन्ही फलंदाज बादी झालेले आहेत 40 प्लसचे. 2 षटके पूर्ण झालेले आहेत. 2 षटकांच्या समतेला 11 धावा, म्हणजे बरोबर 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी 70 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र आस्किंग रन रेट वाढणार आहे, कारण 24 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकामध्ये 70 धावा करायच्या आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श करण्यात यश आलेलं नव्हतं. या सामन्यासाठी खूपच वेळ जातोय, खूपच वेळ घेतला जातोय, खास करून फिल्डिंग साईड. सिद्धार्थ 11. आता मात्र आवश्यक धावगती जी असणार आहे ती म्हणजे 17.50, म्हणजे आवश्यक धावगती वाढणार आहे. म्हणजे किमान 2 ते 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे. ते म्हणजे रेग्नेश 11 राहणार संघाला. सिद्धेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी आणि विवेक सुद्धा सज्ज होते खेळण्यासाठी. पहिला चेंडू आणि फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, शेत चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय आणि चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. सिद्धेश थोडासा नाराज आहे, कारण ज्याप्रमाणे झेल सोडलेला अशा प्रकारचा सोपा झेल असतो. भरपूर वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे. धावसंख्या वाढते, धावसंख्या झालेली 15. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. सिद्धेश थोडासा नाराज आहे ज्याप्रमाणे झेल सुटलेला आहे. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
सिद्धेश वेळेसंदर्भात सहकार्य करायचंय. याला हुकचा फटका आणि चेंडू जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. हा खूप टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय सुंदररित्या फटका खेळलेला आहे. हुकचा फटका आणि चेंडू सरळ निघून गेलेला आहे डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आता मात्र एक धावसंख्येचा वेग वाढलेला आहे. धावसंख्या झाली 19. षटकारासाठी विवेक पाटील साठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे प्रणय पाटील कडून. प्रणील पाटील याच्याकडून. आणि षटकाला लागोपाठ 3 षटकार जर मारले तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विवेक साठी सुवर्ण संधी आहे. सिद्धेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ. पुन्हा एकदा हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू थोडासा खाली राहतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आहे. एक अवंतर थांबेल धावसंख्या होते 20. क्रिकेटमध्ये जे क्रिकेटिंग स्ट्रोक असतात ते खेळायचे असतील तर मात्र तुम्हाला चेंडूची निवड करणं फार गरजेचं असतं. हुकचा फटका जर खेळायचा असेल तर चेंडू थोडासा बाउन्स होणं, शॉर्ट बॉल असणं गरजेचं आहे. आखूट टप्प्याचा चेंडू असणं गरजेचं आहे. फास्ट खेळायचं आहे. सिद्धेश याला पुन्हा एकदा हुकचा फटका आणि चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 26. आता मात्र आक्रमण बघायला मिळत आहे. कारण पहिल्या 2 षटकामध्ये आपण बघितलं की जवळपास प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागत होता. जवळपास धावांचा दुष्काळ पडला होता. मात्र तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र एक दमदार सुरुवात बघायला मिळते, खास करून विवेकच्या माध्यमातून. याला फुलटॉस चेंडू. पुन्हा एक चांगला फटका गॅप मधून सीमा पार. चौकार. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलेला आहे. हवेचा वेग सुद्धा वाढलेला आहे. अतिशय जोरात वाढलेला आहे हवेचा वेग. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. अपील केला जात आहे. मात्र उत्साह जास्त दिसतोय अपील करण्यामध्ये. आत्मविश्वास मात्र कमी. धावसंख्या थांबलेली आहे. धावसंख्या 26. यानंतर वेळेसंदर्भात पंचांनी वॉर्निंग द्यायची आहे. कुठलाही संघ असेल टीम मीटिंग साठी. फुलटॉस चेंडू आणि स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. माजी सरपंच किशोरजी पाटील यांचं मी हार्दिक स्वागत करतो. विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आरपीएल मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. किशोरजी पाटील आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार
अतिशय खराब चेंडू होता. डाव्या स्टीवरला हा चेंडू होता आणि ज्याप्रमाणे फटका खेळायला हवा त्याने फटका खेळलाय विवेक याने. धावसंख्या झाली 32. अजूनही जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू गणित ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला माहिती देत आहेत आणि हेच फार महत्वाचं असतं. सिद्धेश पुन्हा फुलटा चेंडू आणि बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. अडतीस धावा झालेल्या आहेत आणि पाहूया आपण विवेक किती धावांवर खेळतोय. विवेकाने आतापर्यंत जे षटकार मारलेले आहेत 3 षटकार मारलेले आहेत आणि 2 चौकार आणि फक्त 6 चेंडूचा सामना केला आणि 6 चेंडूमध्ये 26 धावा पटकावलेल्या आहेत. आणि तिसरं षटक पाहते महागडं षटक 27 धावा तब्बल या षटकामध्ये दिलेले आहेत. यास किशोरजी पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 38 धावा झालेल्या आहेत आणि आता मात्र रंगत बघायला मिळणार आहे. 2 षटके जेव्हा संपली तेव्हा असं वाटलं होतं की नक्कीच संघर्ष बघायला मिळू शकतो. तीन षटकामध्ये आता मात्र 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. पण मात्र एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ते जिग्नेश 11 राणा संघाकडे ज्याप्रमाणे विवेक फलंदाजी करतोय आणि अजूनही चिराग माळीला खेळायला यायचंय. आज विवेक याने आक्रमण केलेलं आहे. काय फटकेबाजी केलेली आहे. 26 धावांवर खेळतोय. 3 षटकांनी 2 चौकार मारलेले आहेत. वेळेसंदर्भात पहिली वॉर्निंग पंच पहिली वॉर्निंग देत आहेत. त्यानंतर दुसरी वॉर्निंग असेल आणि तिसऱ्या वॉर्निंगला पेनल्टी. हे लक्षात घ्यायचं आहे. फिल्डिंग साईड यावेळेला एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स काही गोलंदाजी बघायला मिळते. याचं कल्याण पिसवलीकडनं वेदांत भोईर यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. विवेकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. हे पाहू शकता आपण कशा प्रकारे प्रदीप पाटील गोलंदाजी करतो. एक पहिल्या षटकामध्ये आक्रमण केलं तर विवेक याने. या ठिकाणी प्रदीप पाटील मात्र कुठेतरी धावसंख्येला खीळ बसवलेले आहे. आळा घातलेला आहे. याला डिफेन्सिव्ह वाटते. हिट विकेट. हिट विकेट. आणि आता मात्र सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर जाते ती म्हणजे सिद्धार्थ विघ्नेश 11 राणा संघाची सर्वोत्कृष्ट जोडी. कारण दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. विवेक याने दाखवून दिलेला आहे आणि चिराग माळी यांनी तर ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि सिटी क्रिकेटमध्ये दाखवून दिलेला आहे. आणि आता मात्र प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपण पाहतोय कशा प्रकारे चिराग माळी फलंदाजी करतोय. या वर्षीचा आपण जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमध्ये चिराग माळी यांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. 2 स्पर्धेचे मी कव्हरेज दिलं होतं. त्या ठिकाणी गोंदवली येथील स्पर्धा त्या ठिकाणी सुद्धा चिराग माळी याची अप्रतिम कामगिरी बघायला मिळाली होती. त्यानंतर वडुनगर येथे कुंतीबाई चषक मध्ये सुद्धा चिराग माळी यांनी अप्रतिम कामगिरी केली होती. आज मात्र प्रीमियर लीग मध्ये आपल्या गावातील संघामध्ये गावातील संघात आणि गावातील संघाच्या विरुद्ध चांगलं द्वंद्व बघायला मिळाले. 40+ मध्ये एक नामांकित खेळाडू आणि रेग्युलर क्रिकेटचा नामांकित खेळाडू. पहिल्या चेंडूला सहजगत्या हुकचा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार षटकार.
44 धावा झालेल्या आहेत, 81 धावांचं लक्ष आहे. आणि काय फटका खेळलेला आहे. थोडासा शॉर्ट बॉल होता आणि सहजगत्या हुकचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमापार षटकार. षटकाराने चिराग खातं उघडतोय. 44 धावा झालेल्या आहेत, 81 धावांचं लक्ष आहे. बॅट आणि बॉलचा संघर्ष बघायला मिळतोय. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे. 37, 17 चेंडू आणि 37 धावा. आस्किंग अंदरेश जर आपण बघितलं 15 धावांचं आहे. ओंकार भोईर सुद्धा अपार मेहनत घेतात, खास करून आमचं प्रिन्स भोईरचे ओंकार भोईर. ते सुद्धा सातत्यानं मला माहिती देत आहेत. आस्किंग अंदरेड आवश्यक धावगती कशा प्रकारे आहे. प्रदीप यावेळेला एक चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न चिराग याचा. सांगितलं होतं की द्वंद्व बघायला मिळणार आहे, कारण रेग्युलर क्रिकेट मधला एक नामांकित खेळाडू आणि 40+ मधला एक नामांकित खेळाडू दोघेही आपल्या गावासाठी प्रतिनिधित्व करतायत. आणि अष्टपैलू खेळाडू आहेत, विशेष म्हणजे चिराग माळी त्याचबरोबर प्रदीप पाटील. प्रदीप पाटील शॉर्ट रनअप. याला मात्र ट्राय विकेटला आहे, चेंडूला सरळ जाते, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय लॉंगॉनला. मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. मात्र अतिशय वेगात विवेक डेंजर एंडकडे धाव घेतोय आणि षटकही पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे 46, 46. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे, धावसंख्या झाली 46. आणि आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 35 धावा. पण सामना मी म्हणेल अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आहे, कारण विवेक याने त्या एंडकडनं जी फलंदाजी केलेली आहे 12 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता आहे, कारण दोन्ही फलंदाज दोघांकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आणि त्यामध्ये ज्या एंडकडनं गोलंदाजी होणार आहे आणि ज्या एंडकडनं फलंदाजी होणार आहे हे षटक फार महत्वाचे ठरणार आहे दोन्ही संघासाठी. आणि नेहमीच स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सेकंड लास्ट षटक जे असतंय, 6 षटकांचा सामना असल्यानंतर 5वं षटक आणि 4 षटकांचा सामना असल्यानंतर यस बॅटिंग पॉवर प्ले एक चांगला निर्णय मी म्हणेन. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे, मनपसंत षटक असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचंय. पंचांनी पहिली वॉर्निंग दिलेली आहे, दुसरी वॉर्निंग मिळेल आणि तिसरी मात्र वॉर्निंग मिळणार नाही, पेनल्टी. सहा चेंडूमध्ये 26 धावा पटकवल्यात, मात्र संघाला विजयापर्यंत घेऊन जातोय का ते बघायचंय. बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे. त्यामुळे फक्त बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे, त्यामुळे फील्ड रेस्ट्रिक्शन असणार आहे, क्षेत्ररक्षण मर्यादा असणार आहेत. फक्त 3 क्षेत्ररक्षक जे आहेत ते अगदी सीमारेषेवर तैनात केले. त्यामध्ये एक लॉंग ऑन, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग. एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. नितीन फुलटॉस चेंडू, चेंडू हवेत आहे, झेलवण्याची संभावना नाही. चेंडू जातोय मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. काय खेळतोय, फलंदाजी करतोय विवेक. 7 चेंडूमध्ये आतापर्यंत 30 धावा पटकावलेल्या आहेत विवेकाने. अजून जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 31 धावा.
नितीन पुन्हा फुलटा चेंडू, पंथांचा काय इशारा बघायचा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा बीमरचा इशारा येतोय. हा जो बीमर चेंडू असतो ना, हा संघाला बिमार करीत असतो. पंचावन्न धावा झालेल्या आहेत आणि यानंतर असणार आहे फ्री हिट. मानसिक दबाव बघायला मिळतोय. विवेक 34 धावांवर खेळतोय. अर्धशतक पटकावते का बघायचंय. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं. नितीन राईट आर्म फुलटॉस चेंडू, यावेळेला मात्र शिवचा फटका खेळलेला आहे. चेंडू ते स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षणाच्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो आणि याच बरोबर विवेक याची खेळी संपुष्टात. पस्तीस धावांची खेळी करून विवेक बाद झालेला आहे. आपण जर बघितलं तर 3 षटकार 2 चौकार 9 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी करून संघाला अगदी विजयाकडे घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र आपण टाळ्यांचा आवाज ऐकतो. अंडर 19चा हा खेळाडू आहे मित्रांनो, अंडर 19. आणि नक्कीच मी तर म्हणेन की राहणार जो प्रमुख संघ असेल संघामध्ये समावेश करण्याचा नक्कीच विचार होईल विवेक याचा. ज्याप्रमाणे त्याने फलंदाजी केलेली आहे आणि अगदी आत्मविश्वास, फटके जर बघितले आपण विवेकाचे पूर्णपणे आत्मविश्वास बघायला मिळाला होता. आणि यानंतर जी स्पर्धा होणार असेल मी तर म्हणेन जे ग्रामीण क्रिकेटची, आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये राहणाऱ्या प्रमुख संघामध्ये विवेकचं नाव नक्कीच घेण्यासाठी विचार केला जाईल. काय फलंदाजी केली आहे. 9 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी केलेली आहे. 3 षटकार मारलेले आहेत, 2 चौकार मारलेले आहेत आणि आता मात्र खेळण्यासाठी जातोय संदेश आणि चिराग माळी अशी ही नामांकित जोडी खेळपट्टीवर असणार आहे. धावसंख्या झालेली आहे 56 धावा झालेल्या आहेत. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 25. नितीन राईट आर्म स्टेप आउट झालेला आहे. फटका खेळलेला आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि एका टप्प्याने हा चेंडू जाते स्ट्रेट लॉंग ऑन सीमाफार चौकार. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झालेली 60. येस आमच्या स्कोरर मात्र आता माहिती पोहोचत की आता मात्र 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता मात्र 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. संदेश अति चांगला फटका खेळला होता. क्रिकेटमधील ज्याचा सुरक्षित फटका म्हणून संबोधला जातो तो फटका खेळला होता लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये. नितीन शॉर्ट रन अप स्टेप आउट झालेला आहे मात्र झेल बाद. दुष्यंत मडवी जाते खेळण्यासाठी. निम्मा संघ गारज झालेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. दुष्यंत खेळण्यासाठी जातोय.
नितीन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर्स 8 ते 10 पावलांचा रनअप. दुष्यंत खेळण्यासाठी सज्ज होईल. याला फुलटा चेंडू फटका खेळलेला आहे. चेंडू ते लॉंग ऑफला. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंगांचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही आणि चेंडू सीमापार चौकार. सतरा धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 17 धावा. हा चेंडू फार महत्वाचा ठरणार आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका लागला तर शेवटच्या षटकामध्ये आव्हान सोपं ठरू शकतं. नितीन याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी कुठल्या प्रकारे संभावना नाहीये. नो मॅन लँड मध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा मिळतात आणि आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. मात्र अंतिम षटक कोण हाताळतोय ते बघायचं आहे. यानंतर अथर्व व श्रवण 11 राहणार व संजय स्मृती राहणार दोन्ही संघ कर्णधारांनी तयार राहायचंय. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सहा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. हवेचा वेगही वाढलेला आहे आणि हवेचा वेग जर आपण बघितला तर पश्चिमेकडून पूर्वेकडे अतिशय सुंदर दृश्य मैदानाच्या बाजूला आपण जर बघितलं तर विहंगम दृश्य. एक मंदिराचा व्ह्यू सह मंदिर पाहतोय आपण आणि जर आपण जैन मंदिर आहे त्यानंतर आपण जो आमच्या उजव्या बाजूला एरिया पाहतोय अतिशय गर्द झाडी हिरवीगार गर्द झाडी आणि एका बाजूला रेल्वे ट्रॅक. रामगडचं दृश्य बघायला मिळते. कधी कधी जर रेल्वे इथे आली तर कदाचित जय आणि वीरू लगेचच मैदानात होते की काय असं जाणवतंय. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. शोले चित्रपटाचं दृश्य मैदानातून बघायला मिळतंय. अंतिम षटक घेऊन येतोय गोलंदाज गौरव माळी आणि चिराग माळी खेळण्यासाठी सज्ज होतोय. गौरव फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. खराब चेंडू होता. खरं तर अशा चेंडूची जागा ही सीमारेषेवर असते. 5 चेंडू आणि 15 धावा. दुसरी गोष्ट चिराग माळी डावखुर आहे तोही ऍडव्हान्टेज असणार आहे. हवेचा वेग ही पश्चिमेकडून पूर्वेकडे. गौरव चिराग माळीसाठी राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. याला पुन्हा एकदा चेंडू थोडासा खाली राहतोय मात्र डाव्या एसटीच्या थोडासा बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. याला फुलटॉस चेंडू आणि सरळ भिरकावून दिलेला आहे. सिटेड बॅटर स्कोर सीमापार षटकार. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. आता मात्र पाठ जड वाटतंय ते म्हणजे रग्नेश शिलोर राणा संघाचा, कारण चिराग माळी खेळपट्टीवर आहे. नॉन संदेश आहे.
गौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. डाऊन दी ग्राउंडचा फटका, चेंडू हवेत आणि झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय. आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तो आता फुटबॉल खेळताना दिसतोय. 3 धावा मिळत आहेत. आता मध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. तीन चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. दुष्यंत खेळण्यासाठी सज्ज होतोय. गौरव शॉर्ट रन अप. फुलटॉस चेंडू, फटका खेळलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धावी सहजगती पूर्ण झाली आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि फलंदाज धावबाद होते. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि आता मात्र हेमंत, पॉप्युलर नेम बाबू, विलासपती रहाळ संघामध्ये अतिशय उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ख्याती असायची, अलीकडे मात्र हेमंतचा बघायला मिळत नाही. पण अतिशय नामांकित खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. दोन चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. गौरव फुलटॉस चेंडू आणि हा चेंडू भिरकावून दिलेला आहे. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच विवेक इज द मॅन ऑफ द मॅच. आणि 40+ मधून कृपया आपण हस्तांदोलन करायचं आहे. मैदानातून जाताना सेकंड करायचंय. सेकंड करूनच मैदानाच्या बाहेर जायचंय, कारण ही स्पर्धा आहे एकतेचं प्रतीक असणार आहे राहणार गावची.
सर्वप्रथम मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. रिग्नेश 11 संघाचा रवींद्र आपण यायचंय. रवींद्र 40+ परफॉर्मन्स, कारण खूप विचार करावा लागला होता. मॅन ऑफ द मॅच साठी रवींद्र आपण यायचंय, कारण मॅन ऑफ द मॅच विवेक आहे, पण तो रवींद्र यांनी यायचंय 40+ रवींद्र आपण यायचंय. त्यानंतर विवेक यांनी यायचंय. रवींद्रसाठी जे पारितोषिक असणार आहे यस, किशोर बाळाराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हे देतील. पंकज पाटील आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचे. त्यामुळे किशोर पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट. त्यानंतर दिलीप कुमार पाटील यांनी द्यायचंय, हे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे प्रताप मारुती पाटील. नंतर सिद्धार्थ तानाजी पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं जे गिफ्ट आहे ते जय पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे रवींद्र पाटील यास. त्यानंतर किशोर पाटील तनय प्रदीप पाटील यांनी स्पॉन्सर केलेले जे गिफ्ट हॅम्पर आहे ते किशोरजी पाटील माजी सरपंच राणाल आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. सो वेल प्लेट रवींद्र आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. त्यानंतर विवेक यांनी यायचंय. विवेक आपण याचं काय खेळी केलेली आहे. 9 चेंडूमध्ये 35 धावांची तुफानी खेळी केली होती आणि सामन्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. सर्वप्रथम जी आकर्षक ट्रॉफी ग्रामपंचायत राहण्याच्या माध्यमातून ती आपण स्वीकारायची आहे. राजेंद्रजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते ती प्रदान करायची आहे. आकर्षक ट्रॉफी ती ग्रामपंचायत राहणार यांनी पुरस्कृत केलेली आहे. खरं तर ट्रॉफी जे आहेत सर्व पुरस्कृत आम्हाला ग्रामपंचायत राहणारनी केलेले आहेत, पण ही ट्रॉफी सुद्धा ग्रामपंचायत राहणारनी पुरस्कृत केलेली आहे. त्यानंतर कलरफुल टी शर्ट्स जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे रमेश सीताराम तरे यांनी, तो देण्याची विनंती करणार आहे. प्रतापजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचे कलरफुल. आणि यानंतर हा परिधान करायचा आहे विवेक, हा जो कलरफुल टी शर्ट आहे आपण हा परिधान करूनच खेळायचा आहे. त्यानंतर रवींद्र मारुती पाटील यांनी स्पॉन्सर केलेला रिओ बॉक्स राकेशजी गायकवाड विद्यमान पोलीस पाटील आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. रिओ बॉक्स त्यानंतर शशिकांत गोपीनाथ भोईर यांनी स्पॉन्सर केलेला चॉकलेट बॉक्स. नामदेवजी पाटील जे महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष आहेत आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. चला पंचांना विनंती असेल आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची प्लीज. आणि दोन्ही संघांना विशेष सूचना केली जाते. 6 षटकांचा निर्धारित सामना आहे. त्यानंतर सरपंच साहेब आपण एक 30 मिनिटांचा अवधी सेट करतोय. आपल्याला विनंती असणार आहे की 30 मिनिटांचा अवधी सेट केला जातोय. पंचांनी विशेष लक्ष द्या. टाइम सेट करायचा आपण. राजेंद्रजी मडवी विद्यमान सरपंच, त्यानंतर ललिताताई प्रताप पाटील पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आपण एक गिफ्ट हॅम्पर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे प्रदीप बळीराम पाटील यांनी ते आपण प्रदान करायचं आहे. त्यानंतर ललिता प्रताप यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हॅम्पर सपनाताई आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्यानंतर हर्षल दयानंद पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हॅम्पर ज्योत्नाताई मडवी आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यानंतर नीता प्रदीप पाटील यांनी स्पॉन्सर केलेलं गिफ्ट हॅम्पर मनीषाताई भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे.
पंकज पाटील यांनी स्पॉन्सर केलेले गिफ्ट हॅम्पर आहे. यस, हॅलो विवेकसाठी मानस आणि युग यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक, त्याचबरोबर उमेश पाटील यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मानस आणि युग यांच्याकडनं विवेकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि उमेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यस. चित्रांगी चित्रांगी या ठिकाणी 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. प्रताप पाटील यांची सुपुत्री आहे चित्रांगी प्रताप पाटील यांच्याकडनं जे 1000 रुपयाची विवेकसाठी पारितोषिक आहे. आणि मी नक्कीच या विनंती करणार ललिताताई यांना. त्याचबरोबर प्रणील पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराचे 200 रुपये होतं, 700 रुपयाचं पारितोषिक आपण घेऊन जायचंय. हे चित्रांगी स्पॉन्सर चित्रांगी यांनी स्पॉन्सर केलेलं आहे विवेक त्यासाठी. मानस आणि युग यांच्याकडनं 500 रुपये, मानस आणि युग यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि उमेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर यस, सपनाताई भोरी या पारितोषिक देत आहेत. प्रणील पाटील यांच्याकडनं 700 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक होतं. मंगेश पाटील यांच्याकडे सिद्धेश तुझ्यासाठी, मंगेश नाईक यांच्याकडे सिद्धेसाठी तुझ्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या सिद्धेश नाईक यांनी दिलेलं 500 रुपयाचं पारितोषिक. सिद्धेश पाटील आहे. यस, वेदांत चित्रांगी आपण आपल्या शुभ हस्ते देते. वेदांत यांनी दिलेलं आहे 500 रुपयाचा. विवेक घेऊन जायचे. विवेक मालामाल झालेला आहे. विवेक बँक बॅलन्स खूपच वाढलेला आहे. कदाचित संध्याकाळपर्यंत ईडीची धाड पडू शकते. विवेक लक्षात घ्यायचं आहे. विवेक 1-2 मिनिटं फक्त थांबायचं आहे, कारण मी सांगितलेलं आहे की विवेक मालामाल झालेला आहे आणि कदाचित इतका अमाऊंट झालेली आहे की कदाचित ईडीची धाड पडू शकते संध्याकाळपर्यंत. कसं वाटलं म्हणजे मला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हाय स्कोरिंग सामना होता. काय मनात आलं होतं? सुरुवात चांगली झाली होती खरं म्हणजे, पण तू जेव्हा खेळपट्टीवर आला खूप मोठं लक्ष समोर होतं. खूप छान वाटलं गेलून. कदाचित बॉलिंग खूप खराब केली मी, त्याच्यात एक म्हणजे मी पूर्ण राग काढलेला आहे बॅटिंग मध्ये. हा जो विजय कोणासाठी समर्पित करणार आहेस? नक्कीच पूर्ण टीमसाठी आणि आमच्या स्पॉन्सरसाठी प्रताप पाटीलचे. सो वेल पेड विवेक आणि बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस धावसंख्या 11. हलक्यात बॅट फक्त चेंडूला थोडंसं फ्लिक केलं जातं. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग इनफिल्ड मधून कलेक्ट केला जातोय. 1 धाव मिळेल ती भालचेन याला एक धावेने संघ धावसंख्या होती ती 12. मौन भैर आपणास 1-2 मिनिटं फक्त थांबवतोय, कारण मान्यवर कक्षामध्ये मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान जय पाटील आहेत, जे माजी ग्रामपंचायत सदस्य आमचे मित्र आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान रमेशजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. आमचे एकेकाळचे कॉलेजचे सहकारी जय पाटील यांचं स्वागत आणि सन्मान रमेशजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर माजी सरपंच किशोरजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करायचंय. रमेशजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचंय. यस, बॅक टू क्रिकेट. अजूनही कैलासजी नाईक यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. कैलासजी नाईक मान्यवर कक्षामध्ये आहेत. रमेशजी तरी आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. Yes, sir. Back to cricket now.
थँक्स धन्यवाद सर. चेंडूला सुंदर ऑन ड्राईव्ह केलं जातं, उत्कृष्ट फटका आउटफील्ड मधून थोडंसं चेंडू मिसफील केलं जातं आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे त्याकडे 2 धावा कटबल केल्या जातात. 2 धावांनी संघ धावसंख्या देते 16. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, बिनबाद 16. 6 षटकांचा निर्धारित सामना आहे. 30 मिनिटांचा अवधी आपण सेट करतोय. कृपया कुठल्या संघाला, दोन्ही संघांना विनंती असेल आपण प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि पहिल्या षटकाचा जर अपडेट आपण पाहिलं तर 6 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागलेला आहे. चला प्लीज आपण वेळ जरा कमी घ्या. नेक्स्ट गोलंदाज अथर्व आणि संजय स्मृती या दोन संघांमधून हा तिसरा सामना आजच्या स्पर्धेतला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतो. वैयक्तिक पहिला सांघिक, दुसरा गोलंदाज धुरा सांभाळतोय गोलंदाज लालचंद्र. लालचंद्र येतोय. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या पद्धतीने दुसरे षटक पंचाकडे गाड घेतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी फलंदाज श्याम याला. नॉन स्ट्राईक साठी आपण पाहतोय बिग हिटर भालचंद. अतिशय चांगला चेंडू जागेवरून मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट फळीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. फटका मारण्याचे सर्वात महत्वाचं असतं ते तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर. पदा लाली ते पाहायला मिळाल्यानंतर चेंडू आणि बॅट फळीमध्ये संपर्क झालं नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 3 आहे. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला होता. पुन्हा एकदा लालचंद राईट मोरचा मारा. नेक्स्ट टाइम फटका फसतोय. अप्रतिम जेल आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातोय. इनफील्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक करतो आणि पहिला फलंदाज श्याम देवेश 11 या संघाला विनंती असेल चालू सामन्यासाठी आपण सीमारक्षक म्हणून काम पाहायचंय. देवेश 11 या संघाला विशेष सूचना असेल चालू सामन्यासाठी आपण सीमा रेषेवर तैनात राहायचं आहे. नेक्स्ट फलंदाज सागर भुईर जातो. बाद झालेला फलंदाज श्याम याला आपण पाहिलं होतं. विकेट घेण्याचा प्रयत्न, टॉपेज चेंडू बॅट कशी कडाई घेतोय. एसटी रक्षक दक्ष आपण पाहिला होता. अप्रतिम झेल कलेक्ट केला जातो आणि पहिला फलंदाज अथर्व 11 या संघाचा श्याम बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज सागर जातोय. संजय स्मृती राहणाऱ्या संघाचा पहिला फलंदाज श्याम बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज लालचंद रायटम डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. पण निश्चितच फलंदाजच्या अवका बाहेरचा चेंडू आपण पाहिला होता. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच वाईटची खून करतात. एक अवंतर धावणे संघात असंख्य पुढे सरकते ती 17. चेंडूला ऑन साइडला केलं जातं. चेंडू शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय. मिळेल फक्त एक धाव. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मला ब्रिग हिटर भालचंद याला. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 18. RPL राणाल प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेचं आगास अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धा मित्र आपण पाहतो. आणि सर्वात महत्वाचं जी क्रीडा नगरी आपण पाहतो तालुका क्रिकेट मधून एक सर्वात उत्कृष्ट क्रीडा नगरी या ठिकाणी बनवलेली आहे. फलंदाज स्टेपर जवळ चेंडूला फोर्स केलाय. चेंडू आम्ही क्षेत्ररक्षक खाली आहे. बघूया झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. बघूया एक्झिट चेंडू कुठे ट्रॅव्हल झालाय. सीमारेषेच्या बाहेर की आत आहे. निश्चितच चेंडू मात्र बीट करतो. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. व्हेरी नाईस टॉक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय देखणा फटका. ज्या फटक्यासाठी ज्याची ओळख आहे तोच फटका भाजण्याच्या बॅट मधून आपण पाहिलात. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 4 पुढे असते 24. अतिशय चांगला फटका. फटक्यामध्ये ताकद आणि टायमिंग जबरदस्त आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा लालचंद
राटा मोर्चा मारा. चेंडूला सुंदर आपलातून ड्राईव्ह केलं होतं, मात्र फटका फसतोय. आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. फुलचंद पाटील गंगामाता गोंदवली या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि खास करून या स्पर्धेसाठी विष्णू भालचंद याच्यासाठी ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद फुलचंद. नेक्स्ट फलंदाज राकेश येतोय. चेंडूला सुंदर ऑन साइडला खेळलं जातं. एका टप्प्याने चेंडू आउटफील्ड मधून कलेक्ट केला जातो. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र दुसरी धाव घेण्याचा एक आत्मघातकी प्रयत्न असं परंतु फलंदाजाला मैदान सोडावे लागेल. निश्चितच राकेश कुठल्या चेंडूचा सामना करता या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसऱ्या धावेचा मोह मात्र आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेण्यासाठी जे प्रवृत्त केलं होतं, कुठल्या प्रकारचं कॉलिंग व्यवस्थित झालं नव्हतं आणि फलस्वरूप मात्र फलंदाज एक बाद होतोय. एक धाव मात्र कंप्लीट. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या होती ती 3-25. चला प्लीज वेलकम घ्या. लगेच आपण आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टीम मीटिंग करू नका. इलेक्शन संपले जवळजवळ. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर 3-25 तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. मित्र या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा या स्पर्धेला प्रारंभ झालेला आणि खास करून या स्पर्धेसाठी ऑल दी बेस्ट केलं जातं. भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटना न्यू 40+ संघटनेचे सन्माननीय सचिव माझे परममित्र आणि खाडी संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत धर्मेंद्र तांगडी. या स्पर्धेला ऑल दी बेस्ट करतात. धन्यवाद धर्मेंद्र तांगडी. सध्या युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहता. स्पर्धेला ऑल दी बेस्ट करता. आपलं पुन्हा एकदा मनापासून आभार प्रकट करतोय.